आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. कीर्ती, ए कीर्ती, काय गं, काय कपाटात काय बघत बसलीयस आणि किती वेळ? आणि कपाटातच बघायचं होतं तर आम्हाला कशाला इथे बोलवलं? काय ग, काय झालं? असं का बघतीस? काही म्हणायचंय का तुला? शिवा, आम्ही ज्या गोष्टी केल्या त्याची माफी मागितली आम्ही आणि त्याचा पश्चाताप सुद्धा आहे आम्हाला. पण माझ्या एक लक्षात आलंय की तू आमच्यासाठी एवढं सगळं केलंस पण आम्ही तुझं कौतुक नाही केलंय आणि तुझ्यासाठी काही केलं सुद्धा नाहीये. अरे वा, मग काही करतेस का तू? हो. काय करणार आहेस बरं शिवासाठी? आई, शिवा, मी तुझ्यासाठी माझे सगळे दागिने तुला दाखवणार आहे आणि त्याच्यातलं तिला जो दागिना आवडेल बिंदास घे, लाजू नकोस. नाही लाजणार, द्या ना. घेणार आहेस? हो, तुम्ही मला एवढं प्रेमाने काहीतरी माझ्याशी बोलताय, मला काहीतरी देताय असं म्हणताय तर मी नाही म्हणू शकतच नाही. हा, तुम्ही द्या. दाखवते. द्या, देताय ना? हा. हे हे बांगड्या आईने मला केल्या होत्या. हे नाही, मला म्हणजे सीताई, मला हे नाही आवडले. असे मोठे आहेत ते, मला छान नाही वाटणार. नाही आवडत. दुसरं. अरे वा, काय हा हा रे, रिअल डायमंड. बापरे. हा म्हणजे सीते, हा आहे म्हणजे, पण काय माझ्या चेहऱ्याला माझे ते केस छोटे आहेत ना, तर ते छान नाही दिसत मला. हा, ते पण बरोबर आहे. नाही नाही नाही, काय अजून काहीतरी असेल ना? हा कमरपट्टा आईने माझ्यासाठी केला होता. अरे वा, कंबरपट्टा. हा, अहो कीर्ती ताई, हा काय भारी द्या. हो, चांगला आहे, मला खूप ढासू आहे, एकदम मस्त आहे. कीर्तीचा पण आवडताय तो. पण साधा आहे, तुला नाही छान दिसणार. अहो, साध्या गोष्टी मला खूप आवडतात, खरं सांगते. खूप खूप आवडलंय मला. त्यातलं बघ ना काहीतरी. नाही नाही, कमरपट्टा. कीर्ती ताई, मला एवढं आवडलंय ना, असं वाटतं तुम्हाला पप्पा घेऊया. थँक्यू, खरं थँक्यू. मी ना हे एवढं मनापासून जपीन ना, खरंच जपीन. थँक्यू. द्या द्या द्या. थँक्यू. मी घेऊन येते ना नंतर. थँक्यू. खूप आवडला तिला. मला वाटतं तिला शोभून दिसते. शाबास. आशू नाही का घरात? नाही ना, तू अचानक आलास. आधी कळवलं असतं ना तर मी त्याला थांबून घेतलं. नाही, माझं तसं काही ठरलं नव्हतं. अचानक प्लॅन झाला आणि मी लगेच इथे निघून आलो. पण काय रे पार्थ, तू लग्नाला का नाही आलास? अरे, मी दुबईला होतो, मागच्याच आठवड्यात आलो आणि जसा मी तिथून आलो ना तसा लगेच तुम्हाला भेटायला आलो. पार्थ, तू नेहमी असंच करतोस. हा, अचानक येऊन धक्का देतोस. बरं, ते जाऊ दे. काकू, मला सांगा, तुमच्या सुनबाई कशात? म्हणजे आमच्या वहिनीच आहे. आहे ना, एकदम बरी आहे, उत्तम. घे. अरे, पण आहे कुठे ती? बोलवा त्यांना, दिसल्याच नाहीत मागचपासून. आहे आहे, आताच आहे, येईल ती, आवडते. बरं, तुला इतकी उत्सुकता आहे ना तिला भेटायची, मग एक काम करूया.
ती येईपर्यंत आपण सुहास आणि कीर्तीला सांगूया तिच्याबद्दल सांगायला. हं? सुहास आणि कीर्ती सांगा त्याला, म्हणजे ती कशी आहे त्याची झलकच म्हण हवं तर. हं? बरं कीर्ती, आता तूच सांग तुझ्या वहिनीबद्दल. कीर्ती तूच सांग ना. हा, हा. हं. शिवा शिवा खूप चांगली आहे. तिचा स्वभाव पण खूप चांगला आहे आणि वेगळी आहे म्हणून उठून दिसते सगळ्यांमध्ये. कीर्ती, अगं निबंध पाठ केल्यासारखं काय सांगतेस? हा, चोख पाठांतर केलेलं दिसतंय काल रात्री. जरा नीट सांग ना. नाही नाही काका, म्हणजे तिला असं म्हणायचंय, पार्थ ऐकतोयस ना, की शिवा जेव्हा या घरात सून म्हणून आली ना, तेव्हा आम्हाला कुणालाच असं वाटलं नव्हतं की शिवा या घरासाठी एवढं काही करेल. ती म्हण आहे ना, स्वामी तिन्ही जगाचा, आम्ही शिवा विना भिकारी. असंच काही. हो हो, म्हणजे घरावर एवढी संकट आली पण शिवाने या घराला, माणसांना वाचवलं. म्हणजे भाऊ काका आशूच्या ऐवजी तीच धावून येते सगळ्यांसाठी. ती अशीच आहे, म्हणजे या जगातल्या मुलींनी प्रेरणा घ्यावी शिवाकडून, एवढी भारी आहे शिवा. आणि एवढंच नाही, जेवण छान बनवते, मस्त, म्हणजे बोटं चाटत राहाल एवढं. हो हो, म्हणजे 5 स्टारचं जेवण तिच्या स्वयंपाकासमोर काहीच नाही. आणि ती जेव्हा लग्न करून आली इथे, तेव्हा असं वाटलंच नाही की बाहेरून आली, असं वाटत होतं इथेच राहते, म्हणजे याच घरातला पार्ट असं वाटलं. वा वा वा, क्या बात आहे. तुम्हा दोघांना वहिनीबद्दल फारच कौतुक आहे, हे दिसतंय मला. अगदी, म्हणजे आशूनही केलं नसेल एवढं कौतुक या दोघांना आहे तिचं. अरे वा. लाडके आहेत ना. हॅलो वहिनी. हो नमस्कार, हे घ्या चहा. वहिनी, तुम्हाला भेटायला मी खरंच खूप उत्सुक झालो होतो. ह्या दोघांनी तुमचं खूप कौतुक केलं. खरंच मी तुमच्याशी बोलायला खूप एक्सायटेड आहे. हो असं काही नाहीये, म्हणजे त्यांनी उगाच वाढवून सांगितलं, एवढं काही नाहीये. अरे कीर्तीकडे बघ, काय भारी बोलते ती. कीर्ती, ते मगाशी बोलत होतीस ना, ते सांग. मस्त सांगतेस तू. हा. बापरे. काय छान आहे शिवा, चांगली आहे शिवा. माणूस कुठला? सुहास, सुहास, तुझं अक्कल नाहीये का रे? अगं हळू ना, आधीच पैशाची चणचण आहे, त्यात तू असं. तू गप्प बसे, सगळं तुझ्यामुळे घडतंय. काय गरज होती आईला सगळ्या गोष्टींमध्ये होकार द्यायची? या नादात ना माझा कमरपट्टा गेलाय सुहास. माहितीये किती महागाचं होतं? एवढे आकडे ना शिवाने शाळेत सुद्धा शिकले नसतील. तेवढा महागाचा कमरपट्टा होता, गेला. पण मी काय. पण तू काहीच बोलू नकोस. मला ना त्या शिवाच्या सणसणी तशी लावून देवाशी वाटते. गळा दाबावं वाटतं, पण मला काय करायला लागतंय? तिचं कौतुक कशाला? करावं लागेल. आता जर मी त्यांना होकार दिला नसता तर त्यांना काय वाटलं असतं? अरे यांना तर काहीच पश्चाताप झालेला दिसत नाही. मग गेलो असतो परत आउट हाऊस मध्ये.